नमस्कार अभय रसिकांनो. नारायण धारप हे एक असे नाव आहे ज्या नावाने आपल्या रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवला होता. त्यांच्या पुस्तकांना आजही तितकीच मागणी आहे. हे साहित्य आपण डॉक्टर श्री शिरीष धारप सर यांच्या परवानगीनेच ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत. या साहित्याचे सर्व हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व आपले अघोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. एका उंच चिरेबंदी दगडांच्या भिंतीत तो लोखंडी गजांचा दरवाजा होता. आतल्या बाजूचा बोल्ट सरकवलेला होता. दरवाजाच्या गजातून दिसत होतं की आत सरळ एक रस्ता गेलेला आहे. 25 पावलांवर रस्ता वळून झाडीत जात होता. लांबवर एक इमारतीचा 3रा मजला दिसत होता. बहुधा रस्ता त्या इमारतीकडेच जात असावा. आतला सर्व परिसर अगदी शांत स्तब्ध होता. आत कोणाचाही वावर नसावासा दिसत होता. त्या गजांच्या दरवाजासमोर आता एक वयस्कर जोडपं उभं होतं. पुरुषाचा पोशाख जुन्या जमान्यातला होता. डोक्याला लाल फेटा, अंगात गुडघ्यापर्यंत पोहोचणारा काळा कोट, खांद्यावरून काखेतून अंगावर घेतलेलं उपरणं, खाली 2 काचांचं धोतर, पायात जुन्या पद्धतीचे चढाव आणि त्याच्याबरोबरच्या स्त्रीचाही पोशाख सरंजामी थाटाचा होता. डोक्यावरून पदर घेतलेलं टोपपदरी लुगडं, कपाळावर चांगला मोठा कुंकवाचा टिळा, कानात मोत्यांच्या कुड्या, हातात गोठ पाटल्यांची जोड, गळ्यात 4 पदरी चपलाहार, हाताच्या बोटात चमचम करणारी हिऱ्याची अंगठी, पायाच्या बोटात चकचकत्या चांदीची नवी जोडवी, खाली कोकणी वहाणा. 2 गजांच्या दरवाजाबाहेर उभे होते, पण त्यांचा पवित्रा कोणाची वाट पाहण्याचा दिसत नव्हता. काही वेळ ते तसेच उभे राहिले आणि मग ती स्त्री म्हणाली, "किती थांबणार आता? उघडा की." त्यांच्यापैकी कोणी आत भेटलं तर काय झालं? ती बाई ठसक्याने म्हणाली, "सांगता येईल की कसं काय चाललंय, चौकशी करायला आलो होतो. उघडा आता." त्या गृहस्थाने गजातून आत हात घातला आणि आतला कोयंडा सरकवला. ज्या सफाईने सहजपणे आवाज न होता तो सरकला त्यावरून उघड होतं की दरवाजाला तेलपाणी व्यवस्थित होत आहे. एक चांगली खूण. त्या गृहस्थांनी मनाशी विचार केला. दरवाजा जरासा ढकलताच दोन्ही बाजूंच्या बिजागऱ्यांवर अगदी सहजपणे फिरला. ते दोघं आत आले. आपल्या मागे त्यांनी मोठा दरवाजा बंद केला, बोल्ट सरकवला आणि ते त्या फरसबंद वाटेवरून निघाले. रस्त्याला 2-3 वळणं होती आणि ती घेतल्यानंतर आतली इमारत समोर आली. 3 मजली इमारत, 5 फुटांच्या जोत्यावर बांधलेली. इमारतीची सर्व रुंदी व्यापणारा रुंद वरांडा होता. अंगणातून गोलाकार पायऱ्या निघून लहान लहान होत वरांड्यात पोहोचत होत्या. समोरच इमारतीचं मोठं दार होतं. दोन्ही अंगांना उंच उंच खिडक्या होत्या. शिवाय दोन्ही बाजूंना आणखी एक खोली असावीशी वाटत होती, कारण उंच खिडकी पलीकडे एक दार आणि त्याच्या पलीकडे आणखी एक खिडकी दिसत होती. आताच्या क्षणी वरांड्यात उघडणारी सर्व दारं आणि सर्व खिडक्या बंद होत्या. ते 2 जण काही क्षण अंगणातच उभे राहिले. आधी वरांड्याकडे, मग वरच्या पहिल्या मजल्याकडे आणि मग त्यावरच्या 2ऱ्या मजल्याकडे त्यांची नजर गेली. सर्व दारं खिडक्या बंद होती. कोठेही वावराची खूण नव्हती किंवा हालचालीचा आवाज नव्हता. दोघं एकमेकांकडे पाहत होते. त्या बाईचा मगाचा ठसका आता पार गेलेला दिसला. ते गृहस्थ अगदी हलक्या आवाजात म्हणाले, "उरकलेलं दिसतंय." ती स्त्री म्हणाली. एक सुस्कारा सोडून ते म्हणाले, "चला, पाहायला तर हवंच." ते आणि त्यांच्या मागोमाग ती स्त्री दोघं पायऱ्या चढून वरांड्यात आले. मोठ्या दाराला त्यांनी स्पर्श केला, मात्र दार अलगद उघडलं. खिडक्याच्या काचातून सकाळचा सूर्यप्रकाश आत आला होता. आतला प्रशस्त दिवाणखाना उजळून निघाला होता. चकचकीत रंग, बंगल्याचा दर्शनी भाग असाच देखणा होता. पण ते दोघं एकदम दिवाणखान्यात आले नाहीत. दारातच उभे राहून ते आतल्या अवकाशाचा कानोसा घेत होते. कदाचित कोणाच्या वावराची वा हालचालीची खूण कानावर येते का पाहत असतील. पण बंगल्यातली विलक्षण शांतता तशीच राहिली. त्या दोघांना आपले श्वासोच्छवास ऐकू यावेत इतकी शांतता. आधी ते गृहस्थ आणि मग त्यांच्या मागोमाग ती स्त्री असे दोघेही आत आले. शांततेने त्यांचा धीर परत आलासा दिसला. मग त्यांनी दिवाणखान्याच्या दोन्ही खिडक्या उघडल्या. आत लख्ख प्रकाश झाला. मग त्यांनी दोन्ही बाजूंच्या 2 खोल्यांचीही दारखिडक्या उघडल्या.
डावीकडच्या खोलीत ऑफिससारखी मांडणी केलेली दिसत होती. एक मोठं टेबल होतं. मागे कुशनची खुर्ची होती. समोर 2 खुर्च्या होत्या. शिवाय भिंतीला लागून चामड्यात मढवलेले सोफा होते. खुर्चीच्या मागे भिंतीला लागून मोठी स्टीलची कपाटं होती. टेबलावर जाड काळी काच होती आणि काचेवर धुरळा साठला होता. बोट त्यावरून ओढलं तर मागे जाडा ठसा राहण्या इतका धुरळा. निदान गेल्या काही दिवसात तरी या टेबलापाशी कोणी बसलं नव्हतं याचाच हा एक पुरावा होता. घरात कोणाचाही वावर नाही याची एक एक खूण दिसायला लागताच त्या जोडीचा धीर आणखीनच वाढला. उजवीकडची खोली उघडली गेली. गुलाबी रंगाचे पडदे, सोफा सेटवरच्या फुलांच्या डिझाईनच्या, चिंटजच्या उशा, भिंतीला दिलेला पेस्टेल शेडचा रंग यावरून अशी कल्पना होत होती की ही लेडीज रूम आहे. खिडक्या उघडताच खोली सकाळच्या प्रकाशाने उजळून निघाली. सर्व वस्तू जागच्या जागी होत्या. भिंतीशेजारी शिसवीच्या स्टँडवर लंबवर्तुळाकार जाड बिलोरी आरसा होता. त्याच्या शेजारी स्टँडवर फ्लॉवर पॉट होता. पुष्पपात्रात फुलांची आकर्षक रचना होती. निशिगंध, डालिया, फर्न, कृष्णकमळ, फक्त सर्व फुलं कोमेजलेली होती. ते दोघं परत दिवाणखान्यात आले. डावीकडे 2 दारं होती. एक दार सॅनिटरी ब्लॉककडे जात होतं, दुसरं दार साठवणीच्या खोलीकडे जात होतं. हॉलच्या उजव्या भिंतीत स्वयंपाकघर, जेवणघर यांच्यात उघडणारी दारं होती. ते दोघं आधी स्वयंपाकघरात गेले. गॅस होता, फ्रीजर होता, ओव्हन होती, काळ्या टाईलचा ओटा होता, भिंतीला रॅक होतं, ताटाळं होतं, सर्व भांडी व्यवस्थित ठेवलेली होती. हुकला कप लावलेले होते, ओटा स्वच्छ होता. त्यांनी फ्रीज उघडला. वरच्या कप्प्यात दूध होतं. झाकणाच्या मागच्या कप्प्यात लोणी, सॉस, अंडी, जॅम, लिंब होती. खालच्या ट्रेमध्ये भाजीपाला होता. फ्रीजर कंपार्टमेंटमध्ये एक मोठा आईस्क्रीमचा पॅक होता. जाळीत सरबताच्या, सिरपच्या उंच बाटल्या होत्या. त्यांनी फ्रीज बंद केला. मधल्या दरवाजाने ते डायनिंग रूममध्ये आले. मध्ये 8 सीटचं डायनिंग टेबल होतं. खुर्च्या टेबलाला भिडवून ठेवल्या होत्या. प्रत्येक सीटसमोर पांढऱ्या विणकामाची वर्तुळाकार जाळी होती. मोठ्या भिंतीला लागून साईडबोर्ड होता. टॉपवर डिशेस, चमचे, काटे, डाव इत्यादी ठेवलं होतं. साईडबोर्डवरच्या आणि डायनिंग टेबलावरच्या काळ्या लॅमिनेटवर धुळीचा अगदी पातळसर थर दिसत होता. तेवढं त्यांना पुरेसं होतं. ते जास्त वेळ डायनिंग रूममध्ये थांबलेच नाहीत. हॉलमध्ये येऊन ते दोघं जिन्याने वर गेले. वरच्या मजल्याची रचना अगदी हुबेहूब खालच्या मजल्यासारखीच होती. वर आलेला जिना तसाच वळून 3ऱ्या मजल्याकडे जात होता. खालच्या हॉलच्या बरोबर वर तसाच हॉल होता. बाकी खोल्यांची रचनाही तशीच होती. फक्त वरच्या मजल्यावरच्या खोल्या बेडरूम होत्या. हॉलमधून उघडणाऱ्या सर्व खोल्यांची दारं बंद होती. त्या दोघांनी प्रथम समोरची स्वयंपाकघरच्या वरची खोली उघडली. आतला पलंग लहान होता. भिंतीवर नटांची, खेळाडूंची छायाचित्र टेपने चिकटवली होती. एका कोपऱ्यात बॅडमिंटनची रॅकेट, तिच्या शेजारीच नवीन कॅनव्हास शूजची जोडी होती. 8 ते 15 वर्ष वयाच्या मुलाची खोली. पण मुलांच्या खोलीत अपेक्षित असणारी गैरशिस्त इथे मुळीच नव्हती. कुठेही कपडे, पुस्तकं, मासिके पडलेली नव्हती. पलंगावरची चादर ताठ घातलेली होती. उशी सरळ होती. पायथ्याशी पातळसर शालीची घडी होती. पलंगाखालीच पांढऱ्या सपाटांचा जोड होता. त्या दोघांची नजर खोलीवर फिरता फिरता शेवटी लहानशा टेबलावरच्या फोटोवर स्थिरावली. साधारण 12 वर्ष वयाचा मुलाचा हसरा फोटो. अंगात पांढरा टी-शर्ट होता. खांद्यावर रॅकेट होती. डोळे कॅमेऱ्याकडे होते. फोटो पाहणाऱ्याकडे सरळ पाहत होते. स्वतःशीच मान हलवत ते गृहस्थ पुढे गेले. त्यांनी फोटो उचलला आणि टेबलावर पालथा ठेवला. ते दोघं त्या खोलीतून बाहेर आले. शेजारच्या खोलीचं दार उघडून ते आत गेले. ही बेडरूमच होती, पण उघड दिसत होतं की ती एका विवाहित दाम्पत्याची आहे. मध्ये मोठा डबल बेड होता. भिंतीला लागून 2 मोठ्या अलमाऱ्या होत्या. तिथेच उंच आरशाचा ड्रेसर होता आणि ड्रेसरवर एक दुहेरी फ्रेममध्ये 2 फोटो होते. साधारण 35चा एक पुरुष आणि 30-32 वयाची एक स्त्री. फोटो काढला गेला तेव्हा दोघंही हसत होते. खोलीत आलेल्या गृहस्थांनी ती दुहेरी फोटोची फ्रेम ड्रेसरवर पालथी ठेवली. ते पुढे गेले. त्यांनी त्या 2 अलमाऱ्या एकामागून एक उघडल्या. एकीत उंची साड्यांची रांग होती. खालच्या कप्प्यात प्रसाधनांची दाटी होती. मधल्या मोठ्या ड्रॉवरमध्ये दागिन्यांच्या पेट्या होत्या. दुसऱ्या अलमारीत उत्तम कापडाचे पण सोबर रंगाचे सूट, शर्ट, मॅनिले, टी-शर्ट, पॅन्ट टांगल्या होत्या. खाली रुमाल होते. मोजे, टाय यांच्या रांगा होत्या. ड्रॉवरमध्ये गॉगल, घड्याळं, पेन्स, अंगठ्या, टायपिना होत्या. एक मोठं पैशाचं पाकिटही होतं. त्यांनी अलमाऱ्यांची दारं बंद केली आणि ते दोघं खोलीबाहेर पडले. समोरच्या 2 खोल्यांपैकी एक रिकामी होती. उघड दिसत होतं की ही खोली कोणाच्याही वापरात नव्हती. शेजारची आणि मजल्यावरची शेवटची खोली त्यांनी उघडली. ते दोघं जरा वेळ दारातच उभे राहिले.
ती खोली आतापर्यंत पाहिलेल्या खोल्यांपेक्षा एकदम वेगळी होती. खोलीत कोणतंही आधुनिक उंची फर्निचर नव्हतं. एक साधी नवारीची खाट होती. खाटेवर उशी आणि गडद लाल रंगाची थाबळी होती. एका भिंतीपाशी शिसवीचा 1.5-2 फूट उंचीचा देवारा होता. देवाऱ्यात पारंपरिक मूर्ती होत्या. पंचायतन, बाळकृष्ण, सरस्वती, गणपती, शाळीग्राम, देवीचा पत्रा. एका बाजूस चांदीच्या बैठकीवर शंख होता. शेजारी घंटा होती. उदबत्तीचं घर होतं. देवांवर वाहिलेले हार आणि वाहिलेली फुलं पार सुकून गेली होती. त्या दोघांनी खोलीत 2 पावलंच प्रवेश केला होता. ते तसेच माघारी फिरले आणि बाहेर आले. दोघं हॉलमध्येच जराशे अनिश्चितपणे उभे राहिले. ते गृहस्थ एकदा वर जाणाऱ्या जिन्याकडे आणि एकदा त्या स्त्रीकडे पाहत होते. ती काहीच बोलली नाही. शेवटी ते हलक्या आवाजात म्हणाले, वरही जायलाच हवं, नाही का? त्या स्त्रीने मानेनेच होची खून केली. पण आता प्रथमच त्या दोघांच्या चेहऱ्यावर जराशी अस्वस्थता दिसत होती. ते गृहस्थ शेवटी म्हणाले, चला, जितकं लवकर उरकेल तितकं चांगलं, चला. ते आणि त्यांच्या मागोमाग ती स्त्री सावकाश पावलांनी कोपऱ्यातल्या जिन्याकडे निघाले. जिन्याच्या पायथ्याशी काही सेकंद त्यांची पावलं अडखळली आणि मग मनाचा हिया केल्यासारखी त्यांची पावलं जिन्याच्या पायऱ्या चटाचटा चढायला लागली. जिना एक वळण घेऊन 3ऱ्या मजल्याच्या दारापाशी पोहोचत होता. दार बंद होतं. दाराबाहेरच्या चौकटीत ते गृहस्थ थांबले. 5-7 सेकंदातच ती स्त्रीही त्यांच्या मागोमाग चौकटीत पोहोचली. तिचा श्वास जोराने येत होता. कदाचित पायऱ्या चढण्याच्या श्रमानेही असेल. त्या गृहस्थांचा हात हलकेच दारापाशी गेला. दाराला एक अगदी लहानसा धक्का देताच दार आत उघडलं. डावी उजवीकडे पाहत त्या गृहस्थांनी आत पाऊल टाकलं आणि नजर 4 बाजूंना फिरवली. यावरच्या माळ्याची रचना खालच्या मजल्यापेक्षा अगदी सर्वस्वी वेगळी होती. सर्व मजला केवळ 2 भागातच विभागला होता. जवळजवळ 1/3 भाग एका भिंतीने बंद केला होता. भिंतीत एक मोठं दुहेरी पालाचं नक्षीकाम केलेलं लाकडी दार होतं. ते बंद होतं. खोलीचा बाकीचा सर्व भाग रिकामा होता. आता 3ही बाजूंच्या खिडक्यातून लख्ख सूर्यप्रकाश आत येत होता. खोलीचा एकही कोपरा अंधारात नव्हता. तो लख्ख प्रकाश केवळ एका रिकाम्या खोलीच्या बोडक्या भिंतीवर पडत होता. साध्या एकरंगी भिंती, वरची पांढरी शुभ्र तख्तपोशी. खोलीत लक्ष खिळवून ठेवायला काहीच नव्हतं. तेव्हा मग नजर आपोआपच त्या बंद कोरीव कामाच्या दाराकडे ओढली जात होती. आताही त्या दोघांची नजर त्या दारावरच खिळली होती आणि आता त्या दोघांच्या नजरेतली भीती लपून राहत नव्हती. एखादी अत्यंत अप्रिय पण अत्यंत आवश्यक गोष्ट करावी तसे ते दोघे सावकाश सावकाश त्या मोठ्या दारापाशी गेले आणि त्या गृहस्थांनी अगदी हलकेच पुढे वाकून दाराला कान लावला. आसपास जरी संपूर्ण शांतता होती तरीही त्यांनी उजवा हात सरळ समोर धरला होता, शांतता राखण्याची खूण. डोळे घट्ट मिटून चांगलं अर्धा मिनिट तरी ते दाराच्या आतल्या भागाचा कानोसा घेत होते आणि मग हुश्य करून त्यांनी एक मोठा सुस्कारा सोडला आणि मागे सरून कपाळावर आणि मानेभोवती आलेला घाम उपरण्याने पुसला आणि मग ते त्या स्त्रीकडे वळले. तोंडाने एक शब्दही न बोलता दोन्ही हातांनीच त्यांनी सर्व काही ठीक आहे अशी खूण केली. खोलीबाहेर पडल्यावर त्यांनी आपल्या मागे दाराचा कोयंडा अलगद सरकवला. त्यानंतर त्या दोघांचा मुक्काम काही दिवस त्या बंगल्यातच होता. त्यांना आपल्या आसपास सर्वत्र नवेपणाच्या खुणा दिसत होत्या. दारं, खिडक्या, व्हेंटिलेटर, कठडे सर्वांचा रंग चकचकीत नवा होता. भिंतीचा छपराचा रंग नवीन मुलायम होता. फरशा, मोझेक, टाईल सर्व चकचकीत होतं. आसपास मोठी बाग होती. खूप जुनी झाडं होती. बंगल्याच्या डाव्या बाजूस 10-11 फूट व्यासाचं जुन्या बांधकामाचं तळं होतं. आता तळ्याच्या वरवंडीला सनला आणि रंग नव्यासारखा होता. अशी शोभेची तळे जास्तीत जास्त 3 फूट खोलीची असतात, पण हे मात्र खूपच खोल वाटत होतं. पण बंगल्यात राहणारी ही दुक्कल त्यांचं या नवेपणाकडे अजिबात लक्ष नव्हतं. ते दोघं एका वेगळ्याच व्यापात घडले होते. वरच्या मजल्यावरची एक एक खोली साफ करण्याच्या उद्योगात ते मग्न होते. वरच्या दोन्ही खोल्यातले फोटो त्यांनी तळमजल्यावरच्या एका कपाटात ठेवून दिले. खोलीतली सर्व कपाटं उघडून त्यांच्यातल्या कपड्यांचा ढीग फरशीवर पसरला. एकेकाचे व्यवस्थित घडे घालून ती मोठ्या बॅगेत ठेवून दिली. कपड्यांचे खिसे तपासायला ते विसरत नव्हते. दोन्ही खोल्यातले कपडे 3 मोठ्या मोठ्या बॅगात भरले गेले. मागे राहिलं ते फक्त नोटा, दागिने, घड्याळं, कॅमेरा, दुर्बीण, चांदीच्या देवाच्या मूर्ती आणि पूजेची उपकरणं. आल्यानंतरच्या 3ऱ्या दिवशी ती दुक्कल बंगल्याबाहेर पडली
आपल्या मागे त्यांनी सर्व दारं व्यवस्थित लावली. मोठ्या दारालाही कुलूप घातलं आणि मग गेटलाही कुलूप घालून सर्व सामान घेऊन ते दोघं गेले. मित्रांनो, हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईब आमच्यासाठी आणखी नवनवीन भयकथा तुमच्यापुढे सादर करण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल. अघोरी